प्रियजन हो, पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। जसं आपण सर्वांनी एका मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे ज्याचं शीर्षक आहे दानियल आणि भविष्यवाणी। त्याचा आजचा 5व्या क्रमांकाचा संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे दानियलाचा विश्वास। आणि माझी अशी पूर्ण खात्री आहे की जे वचन आपण शिकत आहोत ते आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी लाभदायक असे ठरत आहेत आणि त्याच्याद्वारे देवाचं गौरव आणि देवाची स्तुती होत आहे। बंधू आणि भगिनींनो, माझ्या संगती तुम्ही हे वचन विभागून घेण्यासाठी जोडले गेलेले आहात, म्हणून मी सर्वप्रथम देवाचे उपकार मानतो आणि आपल्या सर्वांचे देखील उपकार मानतो। आज आपण दानियेलचा दुसरा अध्याय शिकणार आहोत आणि विशेष करून त्याचा पहिला भाग शिकणार आहोत। तर आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला या संदेशामध्ये मार्गदर्शन करावं। आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, आज या समयी तू आम्हा सर्वांना एकत्रित केलंस म्हणून उपकार मानतो। मागत आहोत परमेश्वरा की तुझं हे वचन जे आहे, जे आम्हाला गहन आणि गूढ गोष्टी असं शिकवत आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही चांगल्यारीत्या शिकाव्यात। लीन नम्र अंतकरणाने परमेश्वरा तुझं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करावं आणि फक्तच ज्ञान प्राप्त न करता परमेश्वरा त्यानुसार आमचं आयुष्य बदलावं, आमचं अंतकरण बदलावं असं होऊ दे। मागत आहोत परमेश्वरा की पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरावा आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं। तुझा पवित्र आत्मा परमेश्वराच आम्हाला मदत करू शकतो, कारण की तुझ्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊनच दानियेलाने हे पुस्तक लिहिलेलं आहे। आणि म्हणून मागत आहोत परमेश्वरा की आम्ही येणाऱ्या काळासाठी तयार होत असताना आम्हाला तू सहाय्य मदत कर। आमच्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्या सर्व भरून काढ आणि मागत आहोत परमेश्वरा की सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर। इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन। बंधू आणि भगिनींनो, कधी तुमच्या आयुष्यामध्ये असं झालेलं आहे का की तुम्ही रात्रीच्या वेळेस झोपलेला आहात आणि तुमच्या शेजारी काही लोक झोपलेले आहेत आणि तुम्ही एक असं भयंकर स्वप्न पाहता आणि ते इतकं भयंकर असं असतं की त्याच्यामुळे तुम्ही खडबडून जागे होता, तुमची झोप उडाली जाते आणि मग तुम्ही जसं खडबडून जागे होता, त्या झोपेतून तुम्ही जागे होता, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांची जी झोप आहे ती देखील उडाली जाते। आणि मग ते लोक तुमच्याकडे येतात किंवा तुम्हाला विचारतात की अरे काय झालं, तू इतका घाबरून का उठलास? आणि मग तुम्ही भयभीत असताना त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही म्हणता की मी एक स्वप्न पाहिलं। आणि मग ते व्यक्ती जे आहेत ते तुम्हाला विचारतात की काय स्वप्न होतं तेवढं आम्हाला सांग। मग तुम्ही ते स्वप्न जे आहे ते स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करता, पण ते स्वप्न तुम्हाला काय आठवत नाही। पुरेपूर प्रयत्न करता पण ते स्वप्न तुम्हाला काही आठवत नाही। आणि म्हणून जे तुमचे नातेवाईक आहेत किंवा घरातले जे लोक आहेत जे तुमच्या आजूबाजूला झोपलेले आहेत ते म्हणतात की ठीक आहे, आता तू झोप, आपण सकाळी बघू। आणि मग तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला झोप लागत नाही आणि कसं तरी सकाळ किंवा पहाट होते आणि मग बाकीचे लोक किंवा शेजारी तुमच्या जवळ येतात आणि म्हणतात की आम्ही असं ऐकलं की रात्री तू झोपेमध्ये खडबडून जागा झालास किंवा घाबरलास, तू वाईट स्वप्न पाहिलंस का? आणि ते जर स्वप्न आहे तर ते स्वप्न काय होतं ते आम्हाला पण सांग, कारण की खूप लोक आज जगामध्ये स्वप्नावरती फार विश्वास ठेवतात। आणि बंधू आणि भगिनींनो, मग त्यावेळेस देखील त्या सकाळच्या प्रहरी तुम्ही ते स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हाला ते स्वप्न आठवत नाही। आणि म्हणून ते लोक म्हणतात की स्वप्न सांग, म्हणजे तुझं मन जे आहे ते अंतकरण जे आहे ते मोकळं कर, जेणेकरून तुला शांती मिळेल आणि तुला जरा बरं वाटेल।
पण तुम्ही स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हाला काय ते स्वप्न आठवत नाही. पण तुम्ही एवढंच म्हणता लोकांना की स्वप्न काय आहे ते मला माहित नाही, पण ते स्वप्न जे होतं ते फार भयभीत होतं असं मला माहित आहे. बंधू आणि भगिनींनो, असा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये कधी आलेला आहे का की तुम्हाला माहित आहे की ते स्वप्न होतं, तुम्हाला हेही माहित आहे की ते भयभीत होतं, पण ते स्वप्न काय होतं हे तुम्हाला आठवत नाही. खूप वेळेस आपल्या आयुष्यामध्ये असं झालं असेल की रात्रीचं जे स्वप्न आहे ते कधी कधी आपल्याला सकाळी किंवा दिवसभरामध्ये आठवत नाही. असाच एक संदर्भ, अशीच एक घटना देवाच्या वचनामध्ये नमूद केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, दानियल याचा दुसरा अध्याय, दानियल याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी म्हणतं, नबुकदनेझराला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ने पडली, जेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. आता ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत, आपण विचार करू शकतो की ह्या राजाला पहिल्या वेळेस स्वप्न पडलं असेल का? ह्याच्या अगोदर त्या राजाला खूप असे स्वप्न पडले असतील, खूप अशा गोष्टी त्यानं झोपेमध्ये पाहिल्या असतील, पण हे जे स्वप्न आहे हे स्वप्न त्याच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की देवाचं वचन म्हणतं की त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. प्रियजन हो, तुम्ही कधी असं स्वप्न पाहिलेलं आहे का आणि ते स्वप्न तुम्ही विसरता आणि तुमच्या मनाला तळमळ लागते किंवा तुमची झोप उडाली जाते आणि तुम्ही म्हणता की ते स्वप्न फार महत्वाचं होतं? स्वप्न स्वप्न असतं, पण बंधू आणि भगिनीनो, राजानं असंख्य असे स्वप्न पाहिले असतील, पण ह्या स्वप्नामुळे त्याची झोप उडालेली आहे. आणि एवढंच नाही तर दिवसभरामधला जो त्याचा मनाची जी स्थिती आहे त्या मनाची स्थिती देखील बिघडलेली आहे, त्याच्या मनाला तळमळ लागलेली आहे. आणि मला हे तुम्हाला सांगू द्या की ह्या ठिकाणी राजानं स्वप्न पाहिलेलं आहे, म्हणजे ह्या स्वप्नामध्ये असं काय आहे की राजाची झोप उडाली? कल्पना करा की त्याच्या राज्यामध्ये जर 10-15 व्यक्ती जर मरण पावले तर त्याची झोप उडेल का? जर त्याच्या राज्यामध्ये थोडंसं युद्ध झालं आणि त्याच्यावरती तो युद्धाची तयारी करत असेल थोडी बहुत, तर त्याची झोप उडाली का किंवा उडेल का? पण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की स्वप्नामुळे त्याची झोप उडालेली आहे आणि त्याच्या मनाला तळमळ लागलेली आहे. दानिएल याचा दुसरा अध्याय आणि दुसरे वचन, तेव्हा राजाने हुकूम केला की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खासदी यांना बोलावून आणा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. बंधू आणि भगिनीनो, हा विधर्मी राजा जो आहे त्याचं स्वप्न त्याच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की तो म्हणतो की माझं स्वप्न जे आहे ते स्वप्न सांगण्यासाठी ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी यांना बोलावून आणा. राजाने लगेच हुकूम सोडला. हुकुमानुसार सगळे हजर, हुकुमानुसार सगळे हजर. या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की हे स्वप्न जे आहे ते राजाला मिळालेलं आहे, शेतकऱ्याला नाही. दानिएल याचा दुसरा अध्याय 3 वचन, राजा त्यांना म्हणाला, मला पडलेले स्वप्न समजण्याविषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे. दानिएल याचा दुसरा अध्याय आणि 4 वचन, ते खासदी लोक राजाला आरामी भाषेत म्हणाले, महाराज चिरायू असा, आपले स्वप्न ह्या दासांना सांगा म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. म्हणजे ह्या ठिकाणी राजा जे स्वप्न त्याला प्राप्त झालेलं आहे ते स्वप्न तो विसरलेला आहे आणि म्हणून तो राजा म्हणतो की मला हे स्वप्न काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर आरामी भाषेमध्ये ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी हे लोक त्या राजाला म्हणतात, तुम्ही तुमचं स्वप्न आम्हाला सांगा म्हणजे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. म्हणजे नबुकदनेझराला ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, स्वप्न आणि त्याचा अर्थ.
बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. स्वप्न कोणाला प्राप्त झालं? राजाला. स्वप्न कोण विसरला? राजा. पण तो ते स्वप्न कोणाला विचारत आहे? ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी. हे बरोबर का? कल्पना करा की स्वप्न तुम्हाला प्राप्त होतं, स्वप्न तुम्ही विसरता आणि तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही म्हणता की माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न आहे, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगा. हा न्याय आहे का? किंवा हे बरोबर आहे का? राजा जी गोष्ट त्याच्या मंत्रिमंडळामधल्या लोकांना विचारत आहे ती गोष्ट बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? प्रियजन हो, मी खूप वेळेस हे वचन सांगताना लोकांना हा प्रश्न विचारला. काही लोक म्हणाले होय, राजा जो विचारत आहे ते बरोबर आहे, आणि काही लोक म्हणाले चुकीच आहे. राजा त्याला स्वप्न प्राप्त झालं, राजा तो स्वप्न विसरला आणि तो बाकीच्या लोकांना प्रश्न विचारतोय किंवा स्वप्न विचारतोय, हे चुकीचं आहे. बंधू आणि भगिनींनो, जरा आपण विचार करूया की ज्या वेळेस हे स्वप्न विसरलं जातं त्यावेळेस राजा कोणाला बोलवतो? ज्योतिषी. ज्योतिषी म्हणजे कोण? जे लोक भविष्यातील घटना ज्या घडलेल्या नाहीत त्या घटना अगोदरच सांगणाऱ्या लोकांना ज्योतिषी म्हटलं जातं. मांत्रिक म्हणजे जादू वगैरे किंवा जादूटोना करून काहीतरी गोष्टी करून ते गूढ ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या. जादूगार. जादूगार म्हणजे जसं मी म्हणालो, जादू करायची, काहीतरी कर्म करायचं आणि ज्या गहन आणि गूढ गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या. म्हणजे थोडक्यात राजा म्हणत आहे तुम्ही ज्योतिषी आहात ना, तुम्ही माझ्या मंडळामध्ये, मंत्रिमंडळामध्ये तुम्ही ज्योतिषी आहात ना, जर तुम्ही मला 10 वर्षानंतरच्या ज्या गोष्टी ज्या घडलेल्या नाहीत त्या गोष्टी आत्ताच सांगू शकता, तर जी गोष्ट काल रात्री घडलेली आहे ती तुम्ही नक्कीच मला सांगू शकला पाहिजे. कळालं का ह्या ठिकाणी आता किती महत्वाच्या गोष्टी आहेत? म्हणजे राजा म्हणत आहे तुम्ही ज्या अर्थी ज्योतिषी आहात त्या अर्थी मला ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत जर त्या गोष्टी तुम्ही सांगू शकता तर घडलेल्या गोष्टी का सांगू शकत नाही? राजा जरी विधर्मी असला तर राजा हुशार आहे. म्हणून ह्या ठिकाणी राजा जी गोष्ट ह्या ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार आणि खासदी यांना जे विचारत आहे ते बरोबरच. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण अशा गोष्टी पाहत आहोत ज्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की राजा स्वप्नही विसरलेला आहे आणि त्याचा अर्थही विसरलेला आहे. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की ह्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. कारण की ह्या ठिकाणी राजा स्वप्न पण विचारत आहे आणि त्याचा अर्थही विचारत आहे. दानियल याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. राजाने खासद्यांना म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत. म्हणजे राजा म्हणतो की ते स्वप्न माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे. म्हणजे कल्पना करा की स्वप्न इतकं महत्वाचं. हजारो स्वप्न त्याने पाहिले असतील त्याच्या अगोदर, पण हे स्वप्न इतकं का महत्वाचं? इतकं महत्वाचं की हा राजा म्हणतो की तुम्ही ज्ञानी पुरुष आहात, तुम्ही ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी आहात आणि जर तुम्ही मला माझं स्वप्न सांगू शकत नाही तर तुम्हाला जिवंत का ठेवायचं? तुमचा फायदा काय? मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मोठमोठ्या आसनावरती बसता, त्याचा फायदा काय? प्रियजन हो, ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जेवढं स्वप्न महत्वाचं आहे तेवढंच अर्थ देखील महत्वाचा आहे. म्हणून राजा म्हणत आहे स्वप्न पण तुम्ही सांगा आणि त्याचा अर्थही तुम्ही सांगा. म्हणजे राजा म्हणत आहे जर तुम्ही मला ते स्वप्न बरोबर सांगितलं तर त्याचा अर्थ देखील तुम्ही बरोबर सांगाल.
बंधू आणि भगिनीनो, राजा जरी विधर्मी असला तरी तो मूर्ख नाही, तो हुशार राजा आहे, हुशार आहे नबुकदनेझर राजा. दानिएलचा 2रा अध्याय आणि 6वं वचन. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हाला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल. याच तो स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. राजा ह्या ठिकाणी म्हणत आहे की जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितला नाही तर तुमचे घर जे आहेत ती उकिरड्यासारखे केले जातील आणि तुमचे तुकडे तुकडे केले जातील. एवढी तळमळ त्या राजाला लागलेली आहे या स्वप्नाविषयी. म्हणजे ज्या गोष्टीचा हुकूम त्यानं काढला त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे स्वप्न किती महत्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी राजा असंही म्हणत आहे की त्याच्या उलट जर तुम्ही स्वप्न आणि त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी, बरं का, स्वप्न आणि त्याचा अर्थ मला जर सांगितला तर मी तुम्हाला देणग्या देईन, मोठमोठे इनामे मी तुम्हाला देईन, असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 2रा अध्याय 7वं वचन. ते पुन्हा त्याला म्हणाले, महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. आता ह्या ठिकाणी हे लोक काय म्हणत आहेत, तुम्ही स्वप्न सांगा, आम्ही तुम्हाला अर्थ सांगू. मग मला सांगा की स्वप्न जर माहीत असेल तर अर्थ सांगणं अवघड आहे का सोपं आहे? प्रियजन हो, जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी स्वप्न सांगितलं की त्याचा अर्थ सांगणं सोपं आहे. पण जर स्वप्नच माहित नाही तर अर्थ काय सांगणार? आणि म्हणून राजा म्हणत आहे की आता तुमची परीक्षा आहे. ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी, आता तुमची परीक्षा सुरू. आता मला कळेल की नेमकं तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये खरंच माझ्या मदतीसाठी आहात का तुमच्यामध्ये काहीच ताकद नाही किंवा तुमच्यामध्ये काहीही शक्ती नाही किंवा तुमच्यामध्ये काहीही फायदेशीर गोष्ट नाही. आता मला कळेल. म्हणजे या स्वप्नाद्वारे बंधू आणि भगिनींनो, राजा, त्याचं पूर्ण मंत्रिमंडळ, सगळ्यांवरती परीक्षा, सगळे परीक्षेमध्ये उतरले. आता नेमकं काय करायचं? स्वप्नही माहित नाही आणि त्याच्या उलट अर्थही माहित नाही. म्हणजे थोडक्यात हे लोक म्हणत आहेत की स्वप्न राजा जो आहे ते जर तुम्हाला आम्हाला सांगेल तर आम्ही त्याचा अर्थ सांगू. म्हणजे थोडक्यात जर स्वप्न जास्त भयभीत असं असेल तर लोक ह्या राजाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतील ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे, तसा आहे, तसा आहे. प्रोत्साहन देण्यासाठी काहीही अर्थ सांगायचा. पण जर राजा क्रूर असेल आणि त्यानं जर ते स्वप्न सांगितलं तर ह्या राजाला नमवण्यासाठी, नम्र करण्यासाठी उगाचच त्याला त्याचा अर्थ भयभीत आहे असं सांगायचं आणि त्याचा मान सन्मान जो आहे तो कमी करायचा किंवा त्याचा गर्व जो आहे तो कमी करायचा. म्हणून ह्या ठिकाणी तळमळ लागलेली आहे. स्वप्न आणि त्याचा अर्थ. बंधू आणि भगिनीनो, दानिएल हा 2रा अध्याय फार महत्वाचा आहे. जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून, जगाच्या वास्तविक परिस्थितीनुसार, जगाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून दानिएल ह्याचा 2रा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. सुरुवात झालेली आहे स्वप्नावरून, शेवट कसा होतो ते आपण पाहूया. दानिएलचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. तेव्हा राजाने म्हटले, मला खात्रीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हाला ठाऊक आहे की माझा ठराव होऊन चुकलाय. राजा म्हणत आहे की तुम्ही माझा वेळ घालवत आहात. तुम्ही जर ज्योतिषी आहात, तुम्ही 10 वर्षानंतरच्या गोष्टी, 15 वर्षाच्या गोष्टी आता मला सांगू शकता. ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत तर काल रात्री घडलेली गोष्ट तुम्ही नक्कीच सांगू शकला पाहिजे. जर तुम्ही ज्योतिषी असाल तर खऱ्या अर्थाने माझा वेळ घालवू नका. दानिएलचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही तर माझ्या संबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून खोट्या नाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल. कसं आहे? हुशार.
राजा म्हणतो जर तुम्ही मला ते स्वप्न सांगितलं तर मला कळेल की तुम्ही त्याचा अर्थ सांगू शकता की नाही. म्हणजे मूळ कुठं आहे? स्वप्नामध्ये. फळ कुठं आहे? अर्थामध्ये. मुळापासून फळापर्यंत सर्व गोष्टी परीक्षेमध्ये टाकण्यात येत आहेत. स्वप्न. कधी तुम्ही अशी तळमळ केली का स्वप्नासाठी? कधी मी आपल्या आयुष्यामध्ये तळमळ केलेली मला कधी आठवत नाही. राजा लोकांचे प्राण घेण्यासाठी तयार आहे, पण ते जे स्वप्न आहे ते स्वप्न त्याला जाणून घ्यायचे आहे. तळमळ कुठून आली? झोप का उडाली? कोणी त्याच्या मनामध्ये तळमळ टाकली? कोणी त्याची झोप जी आहे ती उडवली? प्रियजन हो, दानिएलचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. खासद्यांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही. आता खरी परीक्षा सुरू. ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी ह्यांना कसं माहिती की जी गोष्ट राजा मागत आहे, म्हणजे जे स्वप्न राजा विसरला आहे आणि त्याचा अर्थ जो आहे, त्या गोष्टी ह्या साऱ्या दुनियेमध्ये कोणीही सांगू शकत नाही. हे ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी लोकांना कसं माहिती? कारण की ते म्हणतात की सर्वश्रेष्ठ राष्ट्र आम्ही आहोत. सर्वश्रेष्ठ राष्ट्र त्या काळामध्ये बाबिलोन आहे. सर्व ज्ञान संपन्न राष्ट्र त्या ठिकाणी बाबिलोन आहे. जर बाबिलोन त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तर पूर्ण जग देऊ शकत नाही. बघूया ना, खरंच असं आहे का? परीक्षेमध्ये तर सगळेच उतरलेले आहेत. दानिएलचा 2रा अध्याय आणि 10वं वचन पुढे लिहिलेलं आहे, असली गोष्ट ज्योतिषांना, मांत्रिकांना किंवा खासद्यांना कोणीही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. आजपर्यंत अशा प्रकारचं स्वप्न आणि त्याचा अर्थ कोणत्याही राजाने त्याच्या मंत्रिमंडळामध्ये विचारलेला नाही. कसे विचारतील? का विचारतील? हे स्वप्न कुठून आलं हे जर आपल्याला कळालं तर आपण मग नक्कीच समजून घेऊ की ह्या स्वप्नाविषयी तळमळ का लागलेली आहे राजाला. हजारो स्वप्न पाहिले असतील पण त्या स्वप्नांविषयी त्याला काही घेणं देणं नाही, पण ह्या स्वप्नाशी त्याचं एकदम जवळचं नातं आहे. स्वप्न आणि त्या स्वप्नामधला हा राजा. दानिएलचा 2रा अध्याय 11वं वचन, महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे. म्हणजे थोडक्यात अशी गोष्ट फार दुर्मिळ आहे, म्हणजे अशी गोष्ट घडणं शक्यच नाही, जवळपास दुर्घट. मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजरात सांगवणार नाही. मानवात वास करणाऱ्या, या ठिकाणी लिहिलेलं आहे, मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणच्यानेही ती राजाच्या हुजरात सांगवणार नाही. म्हणजे थोडक्यात काय? जो देव मानवामध्ये वास करत नाही तो देव या गोष्टी सांगू शकतो. दानिएलचा 2रा अध्याय आणि 12वं वचन, हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलच्या सर्व ज्ञानांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली. देवाचं वचन म्हणतं की राजाने वेळ दिला आणि त्याला कळालं की ह्या लोकांनी काय त्याचा स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितला नाही, हे वेळ घालवत आहेत. लगेच त्याने हुकूम सोडला. आणि तो हुकूम म्हणजे सर्व ज्ञानी पुरुष जे आहेत, सर्व ज्ञानी लोक जे आहेत त्यांचा तुम्ही काय करा? वध करा. त्या लोकांची मला गरज नाही. स्वप्न त्याचा अर्थ सांगत नाही म्हणून राजा म्हणतो ते स्वप्न फार महत्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी राजा हुकूम काढतो, क्रोधाने संतप्त होतो, म्हणतो सर्व ज्ञानी लोक जे आहेत त्यांचा तुम्ही वध करा, कारण की त्यांचा फायदा माझ्या मंत्रिमंडळामध्ये मला होईना झाला. लोक म्हणाले असते ना, म्हणाले देखील असतील, लोकांनी मनामध्ये विचार देखील केला असेल, राजेसाहेब स्वप्नच आहे ना, विसरून जा. एवढी तळमळ करायची काय गरज आहे? हा भयभीत स्वप्न असेल, झोप उडाली असेल,
1-2 दिवसानंतर चांगली झोप लागेल. एवढं लोकांना वधण्यासाठी तुम्ही काय राज आज्ञा काढत आहात? बंधू आणि भगिनींनो, स्वप्न कुठून आलं आणि ते स्वप्न कोणी दिलं हे जर जाणून घेतलं तर मग आपल्याला कळेल की ते स्वप्न आणि त्याचा अर्थ जाणून घेतल्याशिवाय हा राजा कदापि गप्प बसणार नाही. कोणत्याही पातळीला हा राजा जाऊ शकतो, कारण की स्वप्न जे आहे ते स्वप्न फार महत्वाचं आहे. दानिएलचा 2 अध्याय 13 वचन, ज्ञानांचा वध करावा हा हुकूम सुटला तेव्हा दानिएलचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले. कुठं आहे दानिएल? कुठं आहे त्याचे लोक? आम्हाला त्यांचा वध करायचा आहे. 10 पटीने हुशार आहेत ना? कुठं आहेत ते? शाकान्न जेवण खातात ना? देवाची ते उपासना करतात ना? कुठे आहेत ते? राजाचं स्वप्नाने जर त्याचा अर्थ सांगू शकत नाहीत तर कोणालाही या बाबेल राज्यामध्ये जगण्याचा हक्क नाही. म्हणजे थोडक्यात ज्ञानी लोकांना. आणि म्हणून लोक जे आहेत ते दानिएल आणि त्याच्या सोबत्यांचा ते शोध करू लागले. मला जर तुम्ही विचारलं की ह्या संदेशाला काय शीर्षक द्याल तर मी एकच शब्द वापरेन, ते म्हणजे तळमळ. तळमळ किंवा कळकळ, आतुरता. दानिएलचा 2 अध्याय आणि 14 वचन, राजाच्या गार्द्यांचा नायक आर्योक हा बाबेलच्या ज्ञानांचा वध करण्यास निघाला होता. त्यांच्या बरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेने भाषण केले, देवाचं वचन म्हणतं. म्हणजे जे लोक दानिएलाला वध करावयास आले होते किंवा त्याला ठार मारण्यासाठी आले होते त्या लोकांसंती दानिएलाने चातुर्याने आणि सुज्ञतेने भाषण केले असं देवाचं वचन म्हणतं. ज्यावेळेस हुकूम निघाला की सर्व ज्ञानांचा वध करावा, दानिएल असा म्हणाला नाही की मी 30 दिवसाची सुट्टी घेऊन कुठेतरी गावाकडे जातो. दानिएल त्या ठिकाणी असा म्हणाला नाही की मी जरा आजारी आहे, माझं आजारपण जे आहे ते बरं होऊ दे मग बघू. दानिएलाने मृत्यू ज्यावेळेस समोर त्याच्या उभा राहिला त्या मृत्यूसंती डोळ्यात डोळे पाहून चातुर्याने आणि सुज्ञतेने भाषण केलं असं देवाचं वचन म्हणतं. दानिएल घाबरला नाही, दानिएल पळून गेला नाही, दानिएल गुप्त ठिकाणी लपून बसला नाही. म्हणजे दानिएलामध्ये इतका खंबीर विश्वास कसा काय, दानिएलामध्ये इतकी ताकद कशी काय की थोडक्यात मृत्यू त्याच्या समोर उभा आहे आणि तो मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहे, बघत आहे, पाहत आहे, म्हणत आहे काय. दानिएलचा 2 अध्याय 15 वचन, त्याने राजाच्या सरदार आर्योक ह्याला म्हटले, अशी निकडीची राजआज्ञा का? प्रियजन हो, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की दानिएलाने त्या आर्योकास विचारले की एवढ्या निकडीची राजआज्ञा का? स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगत नाही म्हणून लोकांना, म्हणजे ज्ञानी लोकांचा वध करायचा. आता जर आपण विचार करूया बर का. दानिएल याच्या पहिल्या अध्यायामध्ये दानिएल कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाचं जे भोजन आहे ते खाण्यास तयार नाही. मृत्यू जरी आला तरी देखील तो म्हणत आहे की मी राजाचं जेवण खाणार नाही, मला तुम्ही शाकान्न द्या आणि पिण्यासाठी पाणी द्या. प्रश्न मिटला. म्हणजे त्या ठिकाणी तो मृत्यू पत्करायला तयार आहे पण राजाचं जेवण पत्करायला तयार नाही. पण दानिएलच्या 2 अध्यायामध्ये तो मरण पत्करायला तयार नाही. तो म्हणतो हे बरोबर नाही, स्वप्नाने त्याचा अर्थ सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की ज्ञानांचा वध करावा, हे चुकीचं आहे. म्हणून तो चातुर्याने आणि सुज्ञतेने भाषण करतो. ज्यावेळेस तुमच्यावरती अरिष्ट येतं, ज्यावेळेस तुमच्यावरती प्रसंग असा येतो की तुम्हाला वाटतं की तुमचा नाश होणार आहे, तुम्ही जगातून निघून जाणार आहे, तुमचं अस्तित्व धोक्यात येणार आहे, असं ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्ही दानिएलासारखं खंबीर असता का? तुम्ही आणि मी दानिएलासारखं खंबीर असतो का?
प्रियजन हो, कल्पना करा की लोक ठार मारण्यासाठी दानिएलला येत आहेत आणि दानिएल म्हणत आहेत, थांबा मला तुमच्याशी थोडं बोलू द्या. चातुर्याने सुज्ञतेने दानिएल बोलतो. का? कारण की पहिल्या अध्यायामध्ये त्याने निर्णय घेतला होता. कसला निर्णय? ज्या जीवनशैलीमध्ये देवाचं गौरव होईल तीच जीवनशैली आपण काय केली पाहिजे? आत्मसात केली पाहिजे. का देव मदत करणार नाही? का देव चातुर्य पुरवणार नाही? ज्यावेळेस त्रास संकट आपल्यावरती येतं त्यावेळेस आपण विचार करण्याची जी क्षमता आहे ती निघून जाते. आपल्याला सुचत नाही काय करायचं. दानिएलच्या बाबतीत तसं झालं नाही बंधू भगिनींनो. दानिएलच्या बाबतीत दानिएल स्थिर असा होता. प्रियजन हो, एवढी ताकद दानिएलाकडून आपण का अपेक्षित करावी, किंवा एवढी ताकद दानिएलाला कुठून मिळाली? दानिएलचा 2 अध्याय आणि 15 वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याने राजाचा सरदार आर्योक ह्याला म्हटले, अशी निकडीची राज आज्ञा का? तेव्हा आर्योकाने दानिएलास ती हकीकत सांगितली. म्हणजे थोडक्यात ह्या माहितीनुसार दानिएल ज्यावेळेस राजाने हुकूम काढला त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हता, आणि म्हणून ज्यावेळेस राजाज्ञा निघाली की सर्व ज्ञानांचा वध केला पाहिजे, आणि वध करण्यासाठी ज्यावेळेस हे लोक दानिएल आणि त्याच्या सोबत्यांच्या समोर उभे राहिले त्यावेळेस दानिएल या लोकांना विचारत आहे की अशी राज आज्ञा का काढलेली आहे? मग देवाचं वचन असं म्हणतं की आर्योकाने दानिएलास सर्व हकीकत सांगितली की राजानं स्वप्न पाहिलेलं आहे, ते स्वप्न तो विसरलेला आहे. तो ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार, खासदी या लोकांना स्वप्न आणि त्याचा अर्थ विचारत आहे. जे लोक स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगतील त्यांना देणग्या, इनामे असे मिळतील. पण जे कोणी सांगणार नाही किंवा त्याला जर ते स्वप्न आणि अर्थ कळलं नाही तर तो लोकांचे तुकडे तुकडे करण्यास त्यानं हुकूम सोडला आहे. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. दानिएलचा 2 अध्याय 16 वचन. मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की मला अवकाश द्या, म्हणजे मी हुजरा स्वप्नाचा अर्थ सांगेन. मग दानिएल स्वतः जाऊन राजाकडे विनंती करतो, म्हणतो, साहेब मला थोडी तुम्हाला विनंती करायची, आणि विनंती अशी की मला थोडा अवकाश द्या, मला थोडा वेळ द्या. मी तुम्हाला तुमचं स्वप्न जे आहे आणि त्याचा अर्थ जो आहे ते मी तुम्हाला सांगेन. दानिएलचा 2 अध्याय आणि 17 वचन. ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हननाया, मिशाएल व अजराया ह्यांना ही हकीकत कळवली. म्हणजे थोडक्यात ह्या लोकांना जवळपास काय राजदरबारामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये घडलेलं आहे याची बहुतेक कल्पना नसावी, म्हणून दानिएलाने जाऊन ह्या सर्व गोष्टी त्याच्या 3 मित्रांना सांगितल्या. प्रियजन हो, ज्या वेळेस आपण दानिएल पुस्तकाचा अभ्यास करू, भविष्यवाण्यांचा अभ्यास करू, त्यावेळेस हा इतिहासाचा वर्ग नाही एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा वर्ग आपण जे शिक्षण घेत आहोत, तुम्ही आणि मी जे शिक्षण देवाकडून घेत आहोत, या शिक्षणाद्वारे आध्यात्मिक जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत, दानिएलावरती ज्यावेळेस अरिष्ट आलं त्यावेळेस त्याने धाव कोणाकडे गेली? त्यावेळेस त्याने धाव कोणाकडे घेतली? देवावरती विश्वास ठेवणाऱ्या, म्हणजे जिवंत देवावरती, यहोवा परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांकडे त्याने धाव घेतली. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस तुमच्यावरती अरिष्ट येतं त्यावेळेस तुमची धाव कोणाकडे असते? तुम्ही जगातल्या लोकांकडे जाता का तुमच्या जवळचे लोक जे देवावरती विश्वास ठेवतात त्याच्याकडे जातात? याच्यातून आपण हे शिकलं पाहिजे की ज्या वेळेस आपल्यावरती त्रास संकट येईल, अरिष्ट येईल, त्यावेळेस आपण देवाच्या लोकांकडे मदतीसाठी गेलं पाहिजे, जगाकडे नाही. असं का? कारण की देवाचे लोक जे देवभिरू आहेत ते तुम्हाला बरोबर सल्ला देतील, देवाच्या वचनातून सल्ला देतील, देवाच्या वचनातून प्रोत्साहन देतील. जग तसं करणार नाही. जग म्हणेन तुमचं काम तटलेलं आहे ना, 4 पैसे द्या आणि तुमचं काम करून घ्या.
जग म्हणेल तुला त्रास संकट होतो ना, कोणी तुला त्रास संकट दिला ते मला सांग, मी त्याला व्यवस्थित ठीक करतो. जग. दानियल त्या बाबेलोन मधल्या खूप लोकांशी जाऊन भेटू शकला असता, पण तो त्याच्या देवावरती जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्याकडे गेला. बंधू आणि भगिनीनो, आज आपण ह्या ठिकाणी ही गोष्ट शिकत आहोत की आपल्या आयुष्यामध्ये त्रास संकट आहेत ना, आपण आपल्या देवाच्या लोकांकडे गेलं पाहिजे. दानिएलचा 2रा अध्याय 18 वचन. आणि बाबेलच्या इतर ज्ञानांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलने त्यांना विनंती केली की ह्या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपल्यावर दया करावी असे त्याच्या जवळ मागावे. पहिली धाव देवाकडं, मग धाव लोकांकडं. प्रियजन हो, त्रास संकट ज्यावेळेस एका त्या व्यक्तीवरती येतो, मी असं ऐकलेलं आहे, चहूबाजूने एकाच वेळेस त्याच्यावरती त्रास संकट येतो. प्रियजन हो, ज्यावेळेस त्रास संकट येतो त्यावेळेस आपण वेगवेगळे मार्ग आपल्याला जे आवडतात, आपल्याला जे सोपे आहेत त्या मार्गावरती जातो आणि ते सर्व मार्ग खुंटल्यानंतर मग आपण देवाकडे येतो आणि म्हणतो, देवा तूच एक जिवंत, तूच एक सत्य देव आहेस, तुझाच मार्ग चांगला आहे आणि तू आम्हाला मार्ग दाखव. पहिल्या वेळेस जर गेलो असतो तर बंधू आणि भगिनीनो, मी एका ठिकाणी वाचलं की आपल्यावरती जर एक त्रास संकट आला, आपल्यावरती जर एक त्रास संकट आलं तर ते त्रास संकट सोडवण्यासाठी देवाकडं 1000 मार्ग असतात. किती? 1000 मार्ग. एक त्रास संकट सोडवण्यासाठी त्याच्याकडे 1000 मार्ग असतात. त्याच्या मधला त्या 1000पैकी एकही आपल्याला माहित नाही किंवा एकही आपल्याला माहित नसतो, ते फक्त देवाला माहित असतं. एक त्रास संकट सोडवण्यासाठी देवाकडे 1000 मार्ग असतात, ज्यापैकी आपल्याला एकही मार्ग माहित नाही. कल्पना करा की जर तुमच्याकडं तुमच्या आयुष्यामध्ये त्रास संकट आहे आणि त्या त्रास संकट सोडवण्याचे मार्ग तुमच्याकडे जर 500 असतील, 500 मार्गाने जर तुम्ही ते त्रास संकट सोडवणार असाल तर थोडक्यात देवाकडचे 1000 मार्ग आणि तुमच्याकडचे 500 म्हणजे जवळपास 1500 मार्ग. पण देव मुद्दाम कधी कधी असं करतो की सर्व वाटा बंद करतो जेणेकरून आपण त्याच्याकडे जावं, जेणेकरून तो ते मार्ग आपल्याला दाखवेल. आणि म्हणून दानिएलाने त्याच्या सोबत्यांच्या संगती देवाकडे प्रार्थना केली की देवा, हे जे रहस्य जे आहे, जे स्वप्न आहे, त्याचा अर्थ जे आहे ते आम्हाला सांग. असं व्हायला नको की आम्ही आणि बाकीचे जे ज्ञानी लोक आहेत त्यांचा वध व्हावा. आता ह्या ठिकाणी दानिएल अप्पोलपोटी नाहीये, स्वार्थी नाही. तो असं म्हणत नाही की आम्हाला वाचायचं आहे, आमचा बचाव झाला पाहिजे म्हणून आम्हाला काय कर, स्वप्नाने त्याचा अर्थ सांग. दानिएल म्हणत आहे की आमचा आणि बाकीच्या ज्ञानी लोकांचा कोणाचाही वध होऊ नये. दानिएल 2ऱ्या अध्यायामध्ये मरण स्वीकारण्यासाठी तयार नाही. दानिएल म्हणत आहे स्वप्न त्याचा अर्थ लोक सांगू शकत नाही, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचा वध करावा. आणि म्हणून तो आणि त्याचे सोबती जे आहेत ते देवाकडे विनंती करतात, प्रार्थना करतात. नेमकी काय प्रार्थना केली असेल तुम्हाला वाटतं? आता आपण संदेशाच्या मुख्य भागामध्ये जात आहोत. काय प्रार्थना केली असेल दानिएलाने? देवा, जे स्वप्न राजाला मिळालेलं आहे ते स्वप्न आणि त्याचा अर्थ सांग आणि आम्ही सुरक्षित राहू, अशी प्रार्थना केली का वेगळी काय तरी? आता दानिएल याची परिस्थिती आपण पाहूया की स्वप्न राजानं पाहिलेलं आहे, स्वप्न राजा विसरलेला आहे आणि तो लोकांना म्हणत आहे की स्वप्न आणि त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी मला तुम्ही सांगायच्या. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या की दानिएलाच्या पुस्तकाच्या अगोदर किंवा उत्पत्तीपासून दानिएलाच्या पुस्तकापर्यंत तुम्ही अशा व्यक्तीला पाहता का की त्यानं स्वप्न पाहिलेली आहेत?
त्याला दृष्टांत मिळालेले आहेत. असं तुम्ही दानियल ह्या पुस्तकाच्या अगोदर कुठे पाहता का? बरोबर आहे तुमचं. योसेफचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी त्याला देखील स्वप्न प्राप्त झालं, दृष्टांत त्याला देखील प्राप्त झाला. पण योसेफामध्ये आणि दानियेलामध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मग त्याच्यावरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की दानियेलाने देवाकडे काय विनंती केली असेल. आणि म्हणून याच्यासाठी आपण उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि 6व्या वचनाकडे जाऊया. उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि 6वं वचन. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 6वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तेव्हा ते खिन्न दिसले. म्हणजे योसेफ आणि बाकीचे काही कैदी जे तुरुंगामध्ये होते ते लोक एकत्रित राहत असताना एक दिवस असा आला की योसेफ त्या लोकांकडे जातो, त्यांचे चेहरे पाहतो आणि त्यांचे चेहरे जे आहेत ते खिन्न म्हणजे थोडक्यात दुःखी आहेत ते लोक. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 7वं वचन. तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्या बरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्याने विचारले, आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतात? योसेफ त्या ठिकाणी त्या लोकांना विचारत आहे की तुमची तोंडे खिन्न का आहे, तुम्ही दुःखी का आहात, उतरलेली का दिसतात तुमची तोंडे? आपण पुढचं वचन पाहूया. उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि 8वं वचन. ते त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्ने पडली आहेत व त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. आता या ठिकाणी आपण थोडा विचार करायचा आणि अभ्यास करायचा आहे. योसेफाच्या बाबतीत त्या ठिकाणी ते जे लोक आहेत त्या लोकांना स्वप्न पडलेलं आहे पण त्याचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 8वं वचन पुढे वाचतो. योसेफ त्यांना म्हणाला, अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्ने मला सांगा, आपापले स्वप्ने मला सांगा. उत्पत्ती याचा 40वा अध्याय 9वं वचन. प्यालेबदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे. म्हणजे थोडक्यात योसेफाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी स्वप्न लोकांना माहित होतं, लोक ते स्वप्न विसरले नव्हते, फक्त त्या ठिकाणी अर्थ सांगणं गरजेचं होतं. आता कळालं का? पण दानियेलाची परिस्थिती योसेफापेक्षा वाईट. स्वप्नच माहित नाही, अर्थ कुठून येईल? म्हणून मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा की कोणाची परिस्थिती चांगली, योसेफाची का दानियेलाची, जर आपण तशी जर तुलना केली तर योसेफाची परिस्थिती फार छान, त्याची परिस्थिती फार चांगली. कारण की का? स्वप्न माहित होतं, त्याचा फक्त अर्थ त्याला सांगायचा होता. पण दानियेलाची परिस्थिती फार वाईट. कारण की का? स्वप्न पण माहित नाही आणि त्याचा अर्थही माहित नाही. बंधू आणि भगिनीनो, ज्या वेळेस दानियेलाने देवाकडे विनंती केली त्यावेळेस काय विनंती केली असेल आता तुम्ही मला सांगा. दानियेलाने उत्पत्तीचं पुस्तक नक्कीच वाचलं असणार आहे, कारण की उत्पत्तीचं पुस्तक त्यावेळेस प्रकाशित झालं होतं. म्हणजे थोडक्यात दानियेलाच्या काळामध्ये उत्पत्तीचं पुस्तक जे होतं ते अस्तित्वात होतं. त्याला योसेफ आणि त्याच्या स्वप्नांविषयी नक्कीच माहित असणार आहे. मग दानियेलाने विचार केला, अरे योसेफाच्या बाबतीमध्ये त्या लोकांना स्वप्न माहित होतं, योसेफाला फक्त अर्थ सांगायचा होता, पण माझी परिस्थिती फार बिकट आहे, माझी परिस्थिती फार वाईट आहे, मला स्वप्नही माहित नाही आणि अर्थही माहित नाही. आणि योसेफाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अर्थ सांगितला नाही म्हणून योसेफ आणि ते बाकीचे जे कारागृहामध्ये कैदी होते त्यांचा नाश झाला नाही. पण देवा, माझ्या बाबतीमध्ये परिस्थिती फार वेगळी आहे, स्वप्न त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी मला माहित नाहीत आणि लोक मला मारण्यासाठी तयार होत आहेत. म्हणून दानियेलाने काय प्रार्थना केली असेल? मी असा विचार करतो, तुम्ही देखील विचार करा, कल्पना करा की दानियेलाने प्रार्थना केली असेल देवाकडे की देवा, योसेफाची परिस्थिती फार चांगली होती, माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे.
ज्या गोष्टी, परत एकदा ऐका सर्वजण लक्षपूर्वक ऐका, ज्या गोष्टी देवा तू अगोदर केलेल्या नाहीस त्या गोष्टी तू आत्ता कर. कोणत्या गोष्टी देवाने अगोदर केलेल्या नाहीत? म्हणजे त्या ठिकाणी योसेफाच्या बाबतीमध्ये देवाला परत ते स्वप्न काय आहे ते सांगायची गरज नव्हती, कारण की का स्वप्न लोक विसरले नव्हते. म्हणजे थोडक्यात ती गोष्ट देवाला करायची गरज नव्हती. फक्त देवाला काय करायची गरज होती योसेफाच्या बाबतीत? फक्त अर्थ सांगायचा, फक्त अर्थ सांगायचा. आणि म्हणून दानिएल म्हणतो की जी गोष्ट तू अगोदर केली नाहीस ती तू आत्ता कर. म्हणजे आत्ता कोणती गोष्ट कर? अगोदर स्वप्न सांगितलं नाहीस, आत्ता तू स्वप्न सांग. माझी आशा आहे की आपल्याला हे वचन समजत आहे. प्रियजन हो, दानिएलचं पुस्तक शिकत असताना फक्त भविष्यवाण्या नाहीत, फक्त भविष्यवाण्या नाहीत. आध्यात्मिकरित्या आपण बळकट झालं पाहिजे. देवाकडं गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. जोपर्यंत देवाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत गुडघ्यावरून किंवा तोपर्यंत प्रार्थना करणं आपण थांबवलं नसलं पाहिजे. या ठिकाणी दानिएल प्रार्थना करत आहे की देवा, ज्या गोष्टी तू अगोदर केल्या नाहीस, म्हणजे काय, योसेफाच्या बाबतीत तू स्वप्न सांगितलं नाहीस, त्या ठिकाणी फक्त अर्थ सांगितलास. स्वप्न ते विसरले नव्हते, स्वप्न त्यांना माहित होतं, म्हणून ती गोष्ट तुला करणं गरजेचं नव्हतं, पण माझ्या बाबतीत ती गोष्ट तू केली पाहिजेस. ज्या गोष्टी तू केल्या नाहीस ती गोष्ट तू कर. ज्या गोष्टी तू केलेल्या नाहीस त्याचा अर्थ असा नाही देवा की ती गोष्ट तू आता करू शकत नाहीस. ती गोष्ट आता तू करू शकतोस. मला तू स्वप्न आणि त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी सांग देवा. जी परिस्थिती जगावरती आतापर्यंत आलेली नाही आणि इथून पुढे येणार नाही, अशी परिस्थिती तुमच्यावरती माझ्यावरती येणार आहे, ज्याच्याविषयी दानिएल याच्या 12व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेस आपली प्रार्थना काय असेल? देवा, तुझ्या वचनामध्ये मी पाहिलेलं आहे की ही घटना लोकांवरती आली आणि त्यांनी प्रार्थना केली आणि त्या घटनेचं उत्तर तू दिलंस. ती घटना, तो त्रास त्यांच्यावरती आला, त्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस. परमेश्वरा, ह्या कोणत्याही घटनेमध्ये माझी परिस्थिती बसत नाही. मी अशा परिस्थितीतून चाललेलो आहे जी परिस्थिती देवा तुझ्या वचनामध्ये कधीच अगोदर घडलेली नाही. म्हणून देवा, ज्या गोष्टी तू अगोदर केलेल्या नाहीस त्या तू माझ्यासाठी आज कर. मी तुझ्यावरती विश्वास ठेवत आहे. ज्या गोष्टी तू अगोदर केलेल्या नाहीस त्याचा अर्थ देवा असा नाही की त्या गोष्टी तू आज माझ्यासाठी करू शकत नाहीस. करू शकतोस. माझ्यासाठी तू आज त्या गोष्टी कर. खूप लोकांना वाटतं, लक्षपूर्वक ऐका, खूप लोकांना वाटतं की पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी देव करू शकतो. चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. पवित्र शास्त्र देव काय करू शकतो याच्याविषयीची फक्त एक छोटीशी झलक म्हटलं तर चालेल. देव पवित्र शास्त्रामध्ये त्यानं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अनगिनत आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली गोष्टी करू शकतो. आपण देवाला 66 पुस्तकामधून किंवा 66 पुस्तकामध्ये सीमित ठेवू नये. त्याच्याविषयी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे, त्याच्याद्वारे येशू ख्रिस्तामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळतं. पण बंधू आणि भगिनींनो, ज्या गोष्टी परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा पलीकडे जास्त देव शक्तिशाली आहे. आता कळालं का की भविष्यवाण्या जितक्या महत्वाच्या तेवढ्या ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. भविष्यवाण्या फक्त तुम्हाला हे सांगतील की कोणकोणत्या घटना होणार आहेत, पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सांगतील की त्या भविष्यवाण्या कशा पार पडल्या जातील आणि त्यावेळेस आपली जबाबदारी काय असेल, आपली तयारी काय असेल. प्रियजन हो, आपण अशी प्रार्थना करायला सुरुवात केली पाहिजे की देवा, माझी परिस्थिती, माझ्या कुटुंबाची परिस्थिती फार बिकट आहे, फार वाईट परिस्थिती आहे. आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती कोणावरती आलेली पाहिलेली नाही. देवा, ज्या गोष्टी तू अगोदर केलेल्या नाहीस त्या तू आत्ता माझ्यासाठी कर. विश्वास,
आता कळालं का की ह्या देवाचं जे आजचं संदेश आहे, आजचा जो संदेश आहे त्याचं शीर्षक मी दानिएलाचा विश्वास असं का निवडलेलं आहे? म्हणून म्हटलं की दानिएलाचं पुस्तक शिकत असताना दानिएलाविषयी शिकायचं, प्रगटीकरणाचं पुस्तक शिकत असताना योहानाविषयी शिकायचं. मग आपल्याला कळतं की ज्यानं पुस्तक लिहिलं ते काय तळमळीनं लिहिलं असेल. आणि शेवटी आपल्याला माहितच आहे, ख्रिस्ती आयुष्य म्हणजे अनुभव. ख्रिस्ती आयुष्य म्हणजे फक्त विचार नाही की देव चांगला आहे, देव प्रीती आहे. अनुभव, अनुभव. बंधू आणि भगिनीनो, तुमचा आणि माझा विश्वास तसा पाहिजे. जर आपण दानिएलचा 2 अध्याय 19 वचनामध्ये पाहिलं तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रगट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. जशी दानिएलाने प्रार्थना केली, जेवढा विश्वास दानिएलाचा तेवढा आशीर्वाद दानिएलाला मिळाला. म्हणजे स्वप्न कोणी पाहिलं? राजाने. स्वप्न कोण विसरला? राजा. त्या ठिकाणी ज्योतिषी कामाला आले का? मांत्रिक, जादूगार, खासगी कामाला आले का? नाही. म्हणून एका स्वप्नामध्ये कोणच देवाकडचा आहे आणि कोण देवाकडचा नाही इथं स्पष्टपणे कळतं. हिंदीमध्ये आपण म्हणतो ना, दूध का दूध, पाणी का पाणी. स्पष्ट. म्हणजे थोडक्यात देवाला हे दाखवायचं होतं की नबुकदनेझर राजा, तू ज्योतिषांवरती विश्वास ठेवत आहेस, मांत्रिकावरती विश्वास ठेवत आहेस, जादूगारावरती आणि खासदारांवरती विश्वास ठेवत आहेस, ते तुझ्या काही फायद्याचे नाहीत. बघ, मी एक स्वप्न टाकलं तुझ्यामध्ये, ते स्वप्न देखील ते सांगू शकत नाहीत. भविष्याविषयी तुला काय सांगतील? भविष्य नबुकदनेझर राजा, भविष्य माझ्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये आहे. त्रास संकटामध्येच हिरा जो आहे ना तो चमकतो. त्रास संकटामध्ये म्हणजे अंधकारामध्येच हिरा जो आहे ना तो जास्त चकाकतो. आणि या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की दानिएलाने देवाचे धन्यवाद केले. दानिएलचा 2 अध्याय 20 वचन. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. ज्ञान व बल ही काय आहेत? त्याचीच आहेत. जर तुम्हाला देवाने त्रास संकटातून सोडवलं तर श्रेय कधीच तुम्ही स्वतःला घेऊ नका. आपण श्रेय फक्त देवाला दिलं पाहिजे. साक्ष देताना देखील आपण मी, माझं, माझ्यासाठी असं न म्हणता आपण देव, देवाने, देवासाठी असं म्हटलं पाहिजे. साक्ष. दानिएलचा 2 अध्याय आणि 21 वचन. तोच प्रसंग व समय बदलतो, तो राजांना स्थापन अथवा स्थान भ्रष्ट करतो, तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. म्हणजे ह्या ठिकाणी दानिएल जरी 10 पटीने हुशार असला, 10 पटीने कोणापेक्षा हुशार? आता कळालं का की दानिएलच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण का वाचतो की दानिएल 10 पटीने हुशार? देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की ज्ञान आणि बुद्धी कोण देतं? देव दानिएलाला देतो. आणि जर दानिएलाला देऊ शकतो तर आपल्यालाही देऊ शकतो. दानिएलचा 2 अध्याय 22 वचन. तो गहन आणि गूढ गोष्टी प्रकट करतो, अंधारात काय आहे त्याला ठाऊक असते, त्याच्याजवळ प्रकाश वसतो. अंधकारामध्ये प्रकाश आणणारा जर कोणी असेल तर जिवंत देव येशू ख्रिस्तच. दानिएलचा 2 अध्याय 23 वचन. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस. तू आम्हाला राजाची गोष्ट कळवली आहेस. धन्यवाद. कारण की राजाला जे स्वप्न होतं, मिळालं होतं, तेच स्वप्न तू मला सांगितलेलं आहेस. धन्यवाद करतो देवा. बंधू आणि भगिनींनो, दानिएलच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आध्यात्मिक धडे त्याच्यातून शिकायचे. आध्यात्मिक धडे आपण वेचायचे आणि त्यातून शिकायचे. दानिएलचा 2 अध्याय 24 वचन. यावर दानिएल, ज्या आरोकास राजाने बाबेलच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमले होते, त्याच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलच्या ज्ञानांचा वध करू नका. मला राजा पुढे
न्या म्हणजे मी त्यांना स्वप्नाचा अर्थ सांगतो. दानिएल म्हणतो की कोणालाही वध करण्याची गरज नाही, मला फक्त राजासमोर न्या, मी स्वप्न त्याचा अर्थ सांगतो. प्रियजन हो, या ठिकाणी फार महत्वाचं आपण शिकत आहोत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि मला मोठमोठ्या मंत्र्यांच्या समोर उभा राहण्याची संधी मिळेल किंवा आपल्यावरती अशी परिस्थिती येईल. त्यावेळेस आपण काय करू? प्रियजन हो, देवाची जर सुवार्ता सांगायचं तर आपल्याला मोठमोठे राजे जे आहेत, मोठमोठे अधिकारी जे आहेत, त्यांच्या समोर आपल्याला उभं राहावं लागेल. त्यावेळेस आपण काय करू? आज तुम्ही आणि मी लोकांसमोर उभा राहून खंबीरपणे अधिकाराने देवाचं वचन सांगू शकतो का? विश्वास बाळगू शकतो का? जर तो विश्वास आपल्यामध्ये आज आहे तर तो विश्वास त्यावेळेस मंत्र्यांच्या समोर उभा राहताना देखील असेल. आज जर देव आपल्याला मदत करेल तर त्यावेळेस देखील देव मदत करेल. म्हणून देवाला म्हणायचं, जेव्हा जी गोष्ट तू आतापर्यंत केलेली नाहीस ती गोष्ट तू आज माझ्यासाठी कर. विश्वास. अगोदर ते गोष्ट केलेली नाहीस, देवाचा अर्थ असा नाही की ती गोष्ट तू आता करू शकत नाहीस. करू शकतोस. दानिएलचा 2 अध्याय 25 वचन. तेव्हा आर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, महाराज, स्वप्नांचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहुद्यांमध्ये मला आढळला आहे. म्हणजे एक गुलाम आहे, एक चाकर आहे जो आपण गुलामगिरीमध्ये आणलेला आहे त्याला, तर तो एक माणूस आहे जे तुमचा स्वप्न, तुमचा अर्थ सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात देवाला ह्या ठिकाणी माहित आहे की कोणाला उंच करायचं आणि कोणाला कमी लेखायचं. एक परीक्षा आली की एका परीक्षेमध्ये देवाचे लोक किती पुढे जातात हे आपण थोडक्यात पाहू शकतो. नाणं कसं खणकतं तसा दानिएल त्या ठिकाणी खणकला. दानिएलचा 2 अध्याय आणि 26 वचन. बेल्शझर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, मी जे स्वप्न पाहिले व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय? प्रियजन हो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठमोठ्या लोकांच्या समोर उभं राहावं लागेल आणि ते तुम्हाला आणि मला विचारतील की शाबाताविषयी आम्ही ऐकलेलं आहे किंवा शाबात तू पाळत आहेस असं आम्ही ऐकलेलं आहे आणि ते देवाच्या वचनातून आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, हे खरं आहे का? आपलं उत्तर काय असेल? हा, बहुतेक खरं आहे, मी पण असं ऐकलं, कुणीतरी मला सांगितलं आणि मी पण बहुतेक हे खरं असेल असं म्हणू का? आपण म्हणू देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये जर लिहिलेलं आहे तर ते बरोबर आहे. खंबीर. एवढी खंबीरता दानिएलामध्ये कुठून आली? एवढा विश्वास दानिएलामध्ये कुठून आला? कारण की देवाने ज्यावेळेस दानिएलाला बाबेलच्या राज्यामध्ये पाठवलं होतं त्यावेळेस खंबीर बनवलं होतं आणि जास्त परिस्थिती जी त्याच्यावरती ओढवली त्याच्यामुळे तर तो जास्तच खंबीर झाला. दानिएलचा 2 अध्याय आणि 27 वचन. दानिएलाने राजास उत्तर दिले की महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांना महाराजांना सांगता येणार नाही. तुम्ही ज्या लोकांना बोलवलेलं आहे महाराज, त्यापैकी एकही व्यक्ती तुम्हाला ते स्वप्न त्याचा अर्थ सांगू शकत नाही. एकही. दानिएलचा 2 अध्याय आणि 28 वचन. तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात 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 आहे आहे. या ठिकाणी दानिएल असं म्हणत नाही की तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात असला पाहिजे, तरीच रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात असेल. तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आहे असला पाहिजे, असेल ह्यामध्ये फरक काय? आहे म्हणजे निश्चित, खात्रीपूर्वक, 100%. बंधू आणि भगिनींनो, जर आपण देवाच्या वचनाचा असा अभ्यास केला तर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये बदल घडून आल्याशिवाय कदापि राहणार नाही. आपण किती ठामपणे सांगू शकतो की 10 आज्ञा ज्या आहेत त्या बरोबर आहेत,
आहेतच, बरोबरच आहेत. या ठिकाणी दानिएल अधिकाराने आणि खंबीररित्या सांगत आहे की रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. आहे म्हणजे आहे, त्यामध्ये तीळ मात्र काही फरक नाही. एवढ्या खंबीरपणे दानिएल का सांगू शकतो? कारण की त्याचा त्या देवावरती एवढा विश्वास आहे. दानिएलचा दुसरा अध्याय 28 वचन, तरी रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार आहे हे नबुकदनेझर महाराजांना कळवले आहे. कोणी हे स्वप्न दिलं? दानिएल म्हणतो देवाने स्वप्न महाराज तुम्हाला दिलेलं आहे. देव स्वप्न दानिएलाला देखील देऊ शकला असता, पण देवाला नबुकदनेझरला हे स्वप्न द्यायचं होतं. का द्यायचं होतं? नबुकदनेझर राजा होता, तो विधर्मी होता, तरी देखील नबुकदनेझर राजा इतका महत्वाचा का? असं ना तसं दानिएलाला स्वप्न मिळालंच ना शेवटी. मग पहिल्याच वेळेस स्वप्न देऊन मोकळं व्हायचं ना. पहिलं राजाला स्वप्न द्यायचं, मग तो राजा स्वप्न विसरतो, मग तो दानिएलाला स्वप्न दिलं जातं, मग ते दानिएल स्वप्न पाहतो किंवा त्याला प्राप्त होतं. एवढी उठाठेव करायची काय गरज? प्रियजन हो, देव एक आत्मा जर वाचवायचा असेल ना, तर तो आत्मा वाचवण्यासाठी, तो जीव वाचवण्यासाठी, तो व्यक्ती वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वर्गातून ह्या भूतलावरती क्रुसावरती टांगण्यासाठी देखील तयार होतो. मग स्वप्न एकदा द्यायचं, ते विसरवायचं, मग परत दुसऱ्याला स्वप्न देणं, हे क्षुल्लकशी बाब आहे देवासाठी, क्षुल्लकशी बाब. या स्वप्नाद्वारे येशू ख्रिस्त किंवा देव दानिएलापेक्षा नबुकदनेझरासंती जास्त बोलत आहे. ह्या स्वप्नाद्वारे, ह्या घटनेद्वारे. दानिएलचा दुसरा अध्याय आणि 30 वचन, आता माझी गोष्ट अशी आहे की हे रहस्य मला प्रगट झाले आहे की ते मी काही इतर मानवापेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे. म्हणजे दानिएल ह्या ठिकाणी नम्र आहे, लीन आहे, तर महाराजांना स्वप्नांचा अर्थ प्रगट व्हावा व आपणाला व आपल्या मनातील विचार समजावेत म्हणून झाला आहे. म्हणजे थोडक्यात जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे त्या स्वप्नाचा अर्थ प्रगट व्हावा म्हणून देवाने मला ही मदत केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, दानिएलचा दुसरा अध्याय 31 वचन, महाराज आपण दृष्टांतात पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. आता स्वप्न सांगायला सुरुवात होत आहे. स्वप्न सांगायला ह्या ठिकाणी सुरुवात होत आहे. प्रियजन हो, ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, महाराज आपण दृष्टांतात पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विकराळ होते. म्हणजे जे स्वप्न नबुकदनेझर राजाला मिळालं ते स्वप्न दानिएलाला देखील प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की दानिएलाने ज्या वेळेस स्वप्नाला प्रारंभ केला, जसं स्वप्न दानिएलाला मिळालं तसं दानिएलानं सांगितलं. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय ते पाहूया आपण. दानिएलचा दुसरा अध्याय आणि 32 वचन, त्या पुतळ्याचे शिर उत्तम सोन्याचे, म्हणजे तो पुतळा जो आहे त्याचं डोकं जे आहे ते डोकं उत्तम सोन्याचे असे होते, असं त्या स्वप्नामध्ये ते पाहत होते. त्याची छाती व हात रुप्याचे, म्हणजे छाती व हात जे आहे ते रुप्याचे. त्याचे पोट व मांड्या पितळच्या. असा कधी पुतळा तुम्ही पाहिलेला आहे का? डोकं सोन्याचं, छाती आणि हात रुप्याचे, म्हणजे थोडक्यात चांदीचे, त्याचे पोट व मांड्या पितळाच्या. पुढे असं लिहिलेलं आहे दानिएलचा दुसरा अध्याय आणि 33 वचन, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. अशा प्रकारचा पुतळा पाहिला आहे का की त्याचे पाय जे आहेत ते मातीचे आहेत आणि पावलं जे आहेत तो काही भाग मातीचा आणि लोखंडाचा. कल्पना करा, तुम्ही माझ्यासाठी कल्पना करा
की ज्या वेळेस दानिएल हे स्वप्न सांगत आहे त्यावेळेस राजा काय म्हणत असेल, हा बरोबर, हे स्वप्न असंच होतं, अरे बरोबर, तू जे सांगतोयस ते बरोबर आहे, हा मी सोन्याचं शिर पाहिलं, हा छाती आणि हात जे होते ते रुपयाचे, अगदी बरोबर, पाय जे होते ते लोखंडाचे, पावलं जी होती ती मातीची आणि लोखंडाची, बरोबर. का बरोबर? बंधू आणि भगिनीनो, जे स्वप्न नबुकदनेस्सराला मिळालं तेच स्वप्न दानिएलाला मिळालं. आणि म्हणून ज्यावेळेस दानिएल नबुकदनेस्सर राजाला स्वप्न सांगत आहे, त्या स्वप्नामध्ये तीळ मात्र फरक होऊ शकत नाही, तीळ मात्र फरक होऊ शकत नाही. जसं स्वप्न आहे तसं, कारण की का, स्वप्न देणारा एकच देव होता. लोक वेगवेगळे असले तरी काही फरक पडत नाही, पण ते स्वप्न देणारा देव एक होता. म्हणून जे स्वप्न दानिएल नबुकदनेस्सर राजाला सांगत आहे ते अचूक, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. दानिएलचा 2रा अध्याय आणि 34 वचन. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. म्हणजे दानिएल जो आहे तो दानिएल स्वप्न सांगत आहे, तो म्हणत आहे, राजसाहेब, तुम्ही ज्यावेळेस स्वप्न पाहत होता, तो पुतळा पाहत होता, त्यावेळेस हात न लागता एक पाषाण, हात न लागता एक पाषाण म्हणजे एक दगड सुटला आणि तो पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवरती आदळून त्या पूर्ण पुतळ्याचे चूर्ण चूर्ण केले. म्हणजे थोडक्यात चुरा झाला, तुकडे तुकडे झाले. आता लक्ष द्या, लक्ष द्या. दानिएलचा 2रा अध्याय 35 वचन. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे ते झाली. वाऱ्याने ते उधळून नेली, त्याचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. प्रियजन हो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तो दगड, जो पाषाण, जो हात न लागता सुटला, तो पुतळ्याच्या डोक्यावरती पडला नाही, छातीवरती येऊन आदळला नाही. जर डोक्यावरती येऊन आदळला असता तर काय झालं असतं? फक्त डोकंच फुटलं असतं, नाही का? जर छातीवरती येऊन आदळला असता तर डोकं आणि छाती नष्ट झाली असती. पण देवाचं वचन म्हणतो की तो पाषाण पण फार महत्वाचा, तो दगड जो निघाला हात न लागता तोही तितकाच महत्वाचा. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो दगड येऊन कुठे आदळला? पावलांवरती आदळला. आणि म्हणून पूर्ण जी मूर्ती होती किंवा पुतळा होता तो तुकडे तुकडे होऊन त्याचे चूर्ण झाले, असं देवाचं वचन म्हणतं, चूर्ण झाले. आता कळालं का बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस नबुकदनेस्सराने त्याच्या स्वप्नामध्ये पाहिलं की हा पुतळा जो आहे तो पुतळा फुटला आणि तो राजा जो आहे तो खडबडून का उठला? कारण की का, तो मूर्तीपूजक होता. आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहोत की नबुकदनेस्सर राजा मूर्तीपूजक आहे आणि मूर्तीपूजक असल्यामुळे त्या स्वप्नामध्ये ज्या क्षणी मूर्ती फुटली त्या क्षणी तो खडबडून जागा झाला. आता कळालं का की देवाने ती मूर्ती स्वप्नामध्ये का फोडली? बंधू आणि भगिनीनो, मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्ही विचार करा की तेच स्वप्न दानिएलानं पाहिलं, बरोबर? दानिएल खडबडून जागा झाला का हो? दानिएलाची झोप उडाली का हो? दानिएल भयभीत झाला का हो? नाही झाला. का नाही झाला? कारण की दानिएल मूर्तीपूजक नव्हता. म्हणून मूर्ती जरी फुटली आणि ती चूर्ण झाली, उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे जरी निघून गेली तरी दानिएल शांत गाढ निद्रेमध्ये, कारण की तो मूर्तीपूजक नाही. बंधू आणि भगिनींनो, फक्त आपण आध्यात्मिकरित्या देवाच्या वचनाचा विचार करायचा आणि त्याच्यामध्ये ताकद बघायची
की एक स्वप्न, दोन वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळी प्रतिक्रिया. एकाची प्रतिक्रिया झोप उडाली जाते, मनाला तळमळ लागते, ज्ञानाचा वध करण्यासाठी देखील तयार आहे. दुसरा व्यक्ती तेच स्वप्न पाहतो, झोप उडत नाही, देवाचे उपकार मानतो, म्हणतो ज्ञानाचा वध करायचा नाही. प्रियजन हो, देवाला नबुकद्नेझराला हे का स्वप्न द्यायचं होतं? कारण की नबुकद्नेझराचं सार्वकालिक जीवन जे आहे ते देवाला त्याला द्यायचं होतं. म्हणून हे स्वप्न नबुकद्नेझरासाठी महत्वाचं आहे. देवाला नबुकद्नेझराला सांगायचं होतं की नबुकद्नेझरा, तू मूर्तीपूजक आहेस, पण माझ्यासमोर कोणतीही मूर्ती टिकू शकत नाही. मी देव आहे, माझ्या समोर अन्य देव नसावेत. तू माझ्या समोर कोरीव मूर्ती करू नको. आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलाची कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करू नको. त्याच्या पुढे नमन करू नको. हे वचन वाचलेलं आहे ना, आपण ऐकलेलं असेल नक्कीच. प्रियजन हो, हा संदेश फक्त नबुकद्नेझर राजासाठी नाही, हा संदेश तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जर मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या देव फोडल्याशिवाय, चूर्ण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. मूर्तीपूजा करण्यासाठी, पुन्हा एक वर ऐका, मूर्तीपूजा करण्यासाठी आपण विधर्मी असणं गरजेचं नाही. आपण स्वतःला मूर्ती बनवू शकतो. आपण आपल्या पत्नीला मूर्ती करू शकतो. म्हणजे थोडक्यात जी गोष्ट देवाची आहे, ज्या गोष्टी देवाच्या आहेत, देवापेक्षा जास्त श्रेष्ठता आपण कोणत्या गोष्टीला देत असेल तर ती आपला देव झाली. आपण त्याला मूर्ती बनवत आहोत. जर आपण आपल्या नोकरीला जास्त महत्व देत असेल आणि आपण जरी म्हणत असेल की मी देवाचा व्यक्ती आहे, मी मूर्तीपूजक नाही, तर जर देवापेक्षा आपण नोकरीला जास्त महत्व देतो तर ती नोकरी आपली मूर्ती झाली, ती नोकरी आपला देव झाली. मग देव काय करेल? त्या मूर्तीला फोडून टाकेल, चूर्ण करेल. मला आठवतं की काही विधर्मी लोकांमध्ये काय करतात, एक मूर्ती आणतात आणि ती मूर्ती वाजत गाजत ते घेऊन येतात आणि 10 दिवसासाठी ती मूर्ती मंडळामध्ये किंवा घरामध्ये ठेवली जाते. आणि ती मूर्ती ज्यावेळेस आणतात त्यावेळेस अलगद, एकदम हळू वारपणे, एकदम काळजीपूर्वक ती मूर्ती आणली जाते आणि एका मंडपामध्ये ठेवली जाते. आणि त्या मूर्तीची काळजी घेण्यासाठी काय काय लोक आळीपाळीने त्या ठिकाणी दोघं तिघं असे बसलेले असतात. काही लोक दिवसाच्या वेळेस, काही लोक रात्रीच्या वेळेस. आणि ते तरुण लोक जे असतात ते त्या मूर्तीची फार काळजी घेत असतात. कल्पना करा, त्या मूर्तीच्या कानाला जर एक तडा गेला तर त्या मंडळातील लोक किती शांत झोपतील. एवढं जर त्यांना जाणवत असेल तर ह्या ठिकाणी मूर्ती फुटून तुकडे तुकडे होऊन त्याचे चूर्ण झाले आणि उन्हाळ खळ्यातून ते वाहून गेले, त्याचा मागमूस देखील लागला नाही. म्हणून नबुकद्नेझर राजा घाबरून उठला आणि त्याची झोप उडाली. प्रियजन हो, आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीची मूर्ती करून चालणार नाही. तुम्ही तुमचं शिक्षण मूर्ती करू शकत नाही. तुम्ही तुमचं शरीर मूर्ती करू शकत नाही. तुम्ही तुमचं ज्ञान जे देवानं दिलेलं आहे त्याची देखील तुम्ही मूर्ती करू शकत नाही. प्रियजन हो, या ठिकाणी देवाला नबुकद्नेझरला वाचवायचं होतं म्हणून ते स्वप्न नबुकद्नेझरला देण्यात आलं. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएलचा 2 अध्याय आणि 36 वचन, हेच आपले स्वप्न. आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. प्रियजन हो, हे स्वप्न फक्त स्वप्न नाही, हे स्वप्न सार्वकालिक जीवन बदलण्याचा मार्ग देवाने नबुकद्नेझरसाठी निवडलेला असा हा मार्ग आहे. आपण हे स्वप्न म्हणून न पाहता देवाने निवडलेला मार्ग
नबुकद्नेझर राजाच्या सार्वकालिक जीवनासाठी देवाने निवडलेला मार्ग जो आहे तो मार्ग आहे असं आपण पाहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येईल. प्रियजन हो, माझा असा पूर्ण विश्वास आहे की आजचं हे जे वचन 5व्या क्रमांकाचा संदेश ज्याचं शीर्षक आहे दानिएलाचा विश्वास, हा विश्वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देखील असाच असेल. देवा, ज्या गोष्टी तू अगोदर कधीच केलेल्या नाहीस त्या गोष्टी तू आता कर. कारण की का, अगोदर ज्या परिस्थित्या होत्या त्या परिस्थित्या वेगळ्या होत्या, माझी परिस्थिती वेगळी आहे. जी गोष्ट तू अगोदर केलेली नाहीस याचा अर्थ असा नाही की देवा ती गोष्ट तू आता करू शकत नाहीस, ती तू माझ्यासाठी नक्कीच करू शकतोस. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विश्वास बाळगल्याशिवाय, प्रियजन हो, अशा प्रकारचा विश्वास बाळगल्याशिवाय आपला निभाव राहणार नाही, आपण टिकून राहणार नाही. आणि म्हणून दानिएलाने जी प्रार्थना केली तीच प्रार्थना आज आपण केली पाहिजे की देवा, तुझ्या विश्वासामध्ये मला टिकून राहण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. बंधू आणि भगिनींनो, आजचं जे वचन आहे हे तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी तुम्ही अभिप्राय मला नक्कीच कळवू शकता. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सातत्याने देवाच्या वचनामध्ये शिकूया, संजीवनी घडून आणूया, ज्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत होईल. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाचे उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो ह्या वचनाबद्दल. परमेश्वरा, मागत आहोत की दानिएलाचा जसा विश्वास होता तोच विश्वास आमच्यामध्ये असावा, येशू ख्रिस्ताचा जो विश्वास होता तोच विश्वास आमच्यामध्ये असावा. ज्या ज्या लोकांनी आजचे वचन वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आम्ही सर्वस्व तुला वाहून द्यावं. परमेश्वरा, कोणत्याही प्रकारच्या मूर्त्या आमच्या आयुष्यामध्ये नसून आम्ही फक्त तुझीच सेवा, तुझीच चाकरी करावी असं होऊ दे. प्रेमळ पिते, आमच्यावरती दया कर, कृपा कर. आम्ही जर तुझ्यापासून भटले असोल तर आम्हाला तू जवळ कर आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर. आम्हा सर्वांना तारण दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.